अचलपूर नगर परिषदेत भाजप आणि एमआयएमची युती झाली आहे। समिती सभापती पदासाठी भाजप एमआयएम सोबत आले। भाजप एमआयएम युतीमुळे चर्चेला उधाण आलंय। तर एमआयएम नगरसेवकाला शिक्षण क्रीडा समितीचं सभापती पद, तर एमआयएमच्या 3 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 2 आणि 3 अपक्ष नगरसेवकांचा गट भाजप सोबत आलेला आहे। अंडरस्टँडिंग आहे, स्ट्रॅटेजी आहे। फक्त जेवताना एक व्हेज खातो, दुसरा नॉनव्हेज खातो, पण रात्री भोजन मात्र सोबत करतात। आणि दिवस उजाळला, सूर्योदय झाला की मात्र दोघांचे तोंड दोन दिशेनी बरडायला सुरुवात होते। हे महाराष्ट्र बघतोय। त्या एमआयएमला फायनान्सर जो आहे तो कोण आहे हे काही कालांतराने कळेल। त्याला शक्ती देण्याचं काम, बळ देण्याचं काम कोण करते आहे। काँग्रेसला कमकुवत करण्यासाठी या पद्धतीनं जे काही चाललं आहे ते महाराष्ट्रातील जनता ओळखून आहे। निर्लज्जम सदा सुखी, सत्ता तुराम न भयम न लज्जम। ते सत्ता तूर आहेत, लक्षात ठेवा। त्यासाठी वाटेल ते करतील। साम दाम दंड भेद हे सगळी अगदी छोटे वाक्प्रचार झाले। सत्ता तुराम न भयम न लज्जम असं कोण असेल तर भारतीय जनता पार्टी आहे। एमआयएमचा सोबत कुठे, एमआयएम म्हणजे नवीन मुस्लिम लीग, त्यांच्याबरोबर कुठे जाण्याचा प्रश्न नाही। जर भाजपचा कुठला कार्यकर्त्यांनी कुठे गोंधळ केला तर त्यांच्यावरही कारवाई होणार।